हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. बऱ्याच जणींना असं वाटते आमचं इन्कम कमी आहे हो, मग आम्ही कसं घर चालवायचं आणि त्यातनं मग सेविंग कसं करायचं हा विचार असलेले ना आज मी एक 5-6 टिप्स देणार आहे. ह्या प्रॅक्टिकल टिप्स आहेत का? म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की लग्न होऊन आले वेळा मी सुद्धा भाड्याचे घरात आले होते. नंतर आमचं स्वतःचं घर झालं, सगळं काही छान झालं, खूप फायदा झाला. त्यामुळे एवढं तुम्ही केलात की तुम्ही पण कधी गरीब राहणार नाही. हे बघा, आपल्याकडे भरपूर पैसा आहे, किती खर्च केला तरी चालतं ह्या लोकांसाठी नाही. हे फक्त आपल्याला चांगलं जगायचं आहे. आपल्याला पण आपलं सर्व स्वतःचं घर पाहिजे, 4 व्हीलर गाडी पाहिजे, विमानानं प्रवास करायला पाहिजे, या इच्छा असणं क्वाईट बट नॅचरल. त्यामुळे आपल्या अशा इच्छा असल्या आणि आपल्याला आपली प्रगती व्हावी आणि चांगले योग्य मार्गानं ते ह्या टिप्स आपण वापरायच्या. पहिली गोष्ट म्हणजे कुठेही आपण मॉलमध्ये जातो, काही खरेदीला जातो, तेव्हा लिस्ट करून घेऊन जायचं. नाही ते काय होते, तिथे काय बघतो तर सगळं आपण घेत असतो. आपल्याला गरज नसली तरी कधी कोणाला गिफ्ट द्यायला चालेल म्हणून घेतो. अहो, घरात लहान मूल नसलं तरी ते 3 चाकी सायकल असते ना, मुलं चालवतात तसली का, तिथे तर अगदी 50% ऑफ असते म्हणून घेऊन टाकूया. कधी कोणाच्या वाढदिवसाला वगैरे बोलावलं की देऊया, असं खरेदी केल्या जातात. असं कधी खरेदी करायची नाही. जे आपल्याला गरज आहे तेवढ्या गोष्टी खरेदी करायच्या. आणि क्रेडिट कार्ड वापरायचं नाही. क्रेडिट कार्ड असलं की काय, 45 दिवसात पेमेंट करायचं, तोपर्यंत पगार होतो, पगार झाल्यावर देऊन टाकायचा हा विचार होतो. आणि त्यामुळे एक ते कॅश न द्या, नाही ते UPI पेमेंट करा, फोन पे करा. पण UPI करा चालते, पण क्रेडिट कार्ड अशा वेळी वापरायचं नाही. तुम्ही वापरा कुठे आपल्याला तर जास्त फायदेशीर आहे तिथे वापरा. फॉर एक्झाम्पल मी म्हणते, आयफोन 99,000 रुपीजला आहे. आज आता आपण तो क्रेडिट कार्ड देऊन घेतला तर 9,000 त्याला डिस्काउंट आहे. विचार करा, 9,000 डिस्काउंट आहे. 99,000 किंमत आहे, म्हणजे 90,000ला मला तो मिळणार आहे. मग 1 तारखेला मी माझा पगार झाल्यावर पेमेंट करू शकते. अशा वेळी तर वापरा तुम्ही का, म्हणजे तुम्ही 20 तारखेला गेलात, खरेदी केलात आणि 1 तारखेला तुमचा पगार झाला की पैसे तुम्ही सगळे भरून ठेवलात. EMI वगैरे काही ठेवायचं नाही. 90,000 जमा झाले म्हणजे तुम्हाला 90,000ला 99,000चं आयफोन मिळाला. म्हणजे अशी जरा आर्थिक शिस्त आपण लावून घ्यायची. ह्याच्याशिवाय एक छान गोष्ट आहे, आपण उपवास करतो बघा. पूर्वी ते कसा श्रावणी सोमवारी उपवास असायचा, किंवा कोणी एकादशी करते, कोणी आठवड्यातला शुक्रवारी उपवास करतो. असं एक ना एक दिवस उपवास असायचा, आपल्याला माहीत आहे. इन द सेम वे आपण का नाही एक दिवस शॉपिंग म्हणा, काही पैसे खर्च करायचे नाही. हा फास्टिंग अबाउट मनी, पैसेच उपवास करायचा. 1 दिवस, आठवड्यात 1 दिवस, त्या दिवशी मी काही एक पैक खर्च करणार नाही. करून तरी बघा किती त्याचा आहे उपयोग पडतो. आणि हल्ली काय झाले माहिती आहे का, कितीतरी अनवॉन्टेड गोष्टी आपण घेतो. आता हल्लीचे मुलांना हे नाही योग्य वाटणार, पण मी एक एक्झाम्पल देते. आपल्या लहानपणी, आता माझ्या वयाचं सगळ्यांना माहीत असेल, आपण नाहताना
शिका काही वापरत होतो, आठवत असेल. किती छान केस छान राहायचे. आमच्या आईचे तरी, आईशीचे घरात ती वारली तरी तोपर्यंत तिचे केस काळे होते. आणि हल्ली आपलं बघा, आपल्याला माहीत आहे. हल्ली चालते का? नाही. हल्ली डोकं धुताना शॅम्पू लागते, मग कंडिशनर लागते, मग जेल लागते, मग सिरम लागते. हे सगळं कशासाठी? आपण खरेदी करतो म्हणून, मार्केटिंग व्हावं म्हणून हे सगळ्याची मार्केटिंग झालेली आहे. त्यामुळे नको त्या गोष्टी घ्यायच्या नाही, स्टोरेज करत जायचं नाही. जे आपल्याला गरज आहे तेवढं करायचं. आणि मेन म्हणजे आपण 50-30-20 हा रूल वापरायचा. आता काय आहे हा 50-30-20 रूल? आपला पगार जे काही आहे त्यातले 50% आपले डे टू डे एक्सपेन्सेसला वापरायचं. काही घरातलं तुम्हाला धान्य आणायचं असेल, भाडं द्यायचं असेल, हे सगळ्या गोष्टींसाठी 50% पगार, म्हणजे तुमचं 30,000 पगार आहे ते 15,000 त्याला वापरायचं. आणि त्यातले 30%, 50% रोजचे एक्सपेन्स, ते रोजचा खर्च, तुमचा सगळा खर्च महिन्याचा झाला. 30% का नाही, हे जरा आपले लक्झुरीसाठी, छानपैकी कपडे घ्यायचे आहेत, भारीपैकी बूट घ्यायचे आहेत, हॉटेलला जायचं आहे, वाटते ना प्रत्येकाला, सिनेमा बघायला जायचं आहे, एन्जॉयमेंटसाठी 30% वापरायचे. हे बघा, 50% रोजचे खर्चाला, 30% एन्जॉयमेंट, मजा करण्यासाठी, आणि उरले 20%. हे 20% मात्र सेविंग व्हायला पाहिजे. हे 20% आपण सेविंग करायचे. एस्पेशली लेडीजांना ह्या सगळ्या गोष्टी बऱ्या माहीत आहेत. इवन आमची आजी वगैरे म्हणायचे, घरात बाळंतीण असली का नाही, आपल्याला डिंकाचे लाडू वगैरे करायचे असले की एक महिन्याला एक वस्तू आणून ठेवायची, म्हणजे एकदम खर्च नाही येत. किंवा आंब्याचे सीझनमध्ये आपल्याला भरपूर आंबे खायचे आहेत, 10,000 12,000चे आंबे खायचे आहेत, मग महिन्याला 1,000 रुपये बाहेर बाजूला ठेवायचे, म्हणजे मे महिन्यात ते सगळे आपल्याला खर्च करता येतात. आणि एस्पेशली खर्चात काय आहे माहिती आहे का? प्लॅनिंग पाहिजे. आपला व्यवस्थित आपण प्लॅनिंग केलं का नाही, खूप सोपं आहे. रोजचा हिशोब आपण लिहून ठेवायचा. रोजचा हिशोब लिहून ठेवा, तारीख घालून. आम्ही करत होतो पूर्वी, हल्ली नाही आहे काही. हल्ली म्हणजे माझ्याकडे काही नाही, आणि हल्ली दिवस बदललेत. त्यामुळे आम्ही का नाही, रोजचा खर्च A to Z सगळं मांडून ठेवायचं. आणि महिना अखेरीला का नाही, महिन्याचा टोटल मारायचा, किती खर्च झाले काय, तर उरलेले पैसे बाजूला टाकायचे. आणि त्यात काही अनावश्यक खर्च आहे का, अनवॉन्टेड खर्च कुठे झालेला आहे का, हे आपण चेक करू शकतो. त्यामुळे आपलं व्यवस्थित प्लॅनिंग असलं, एस्पेशली लेडीज खूप हुशार असतात ह्याला, मायक्रो मॅनेजमेंट वगैरे करायला खूप हुशार असतात त्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल मसाला वगैरे आपण घरात सगळ्या वस्तू आणतो, हे करून बाहेरनं काढून आणतो, तर तयार घ्यायला गेलो की इट बिकम्स कॉस्टली. त्यामुळे आपल्याला आपले दिवस बदलायचे असले तर आपण जरासं मेहनत करायला पाहिजे. आणि आर्थिक नियोजन हे महत्त्वाचं आहे. आणि फायनान्शियल प्लॅनिंग असलं का नाही, आपले दिवस बदलतात, अगदी बदलतात. आणि ह्याच्याशिवाय अनेक महत्त्वाचं आहे. काही लोक काय करतात, दुसऱ्याकडे आहे म्हणून घ्यायचं. आपल्याला 4 व्हीलर गरज नाही, तरी फक्त दाखवण्यासाठी, शो ऑफ करण्यासाठी घ्यायचं. नाही, अशा वेळी नाही असे खर्च करायचे. कधी तर सगळ्यांना जायचं आहे ना, भाड्याची गाडी घ्यायची आणि जायचं.
जेव्हा आपली परिस्थिती बदलते तेव्हा आपण 4 व्हीलर घ्यायची. म्हणजे हे एक्झाम्पल सांगितलं. इन द सेम वे जरा आपण प्लॅनिंग वापरलं, फायनान्शियल प्लॅनिंग, आपलं सगळं काही बदलून जाते. बघा तरी करून. हॅव ए गुड डे.